सर्वांनाच सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र। तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण या ठिकाणी का जमलो आहोत। तर आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंती आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांची सुद्धा जयंती आहे। त्या निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करते। व्यासपीठावर विराजमान आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी। तर या ठिकाणी जे विद्यार्थी सगळे जमले आहेत त्याचबरोबर 10वी 11वीचे मुलं मुली सुद्धा आहेत, माझे मित्र मैत्रिणी। तर असं म्हटलं जातं की जे युवा वय असतं ते थोडं संभ्रम असतं। इथे ते विद्यार्थी जमलेले आहेत तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा एक युवा कसा असावा याचं मार्गदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी बोलू इच्छिते। असं म्हटलं जातं की 16, 17, 18 आणि 19 हे वय खूप संभ्रम असतं। आता मागेच गाणं पण निघालं होतं 16वं वर्ष धोक्याचं। पण जर आपण पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने बघण्याचा प्रयत्न केला तर 16, 17, 18 आणि 19 हे वय जिद्दीचं वय असतं, संघर्षाचं वय असतं, क्रांतिकारी वय असतं। कारण याच वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या हाताची अंगठी कापून रक्ताची धार त्या रायरेश्वराच्या मंदिरात सोडली आणि शपथ घेतली होती हिंदवी स्वराज्याची। कारण याच वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होते ते स्वराज्याचं नंदनवन। आणि याच वयात छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये 3 महान ग्रंथ लिहून काढले होते। आणि याच वयात आपल्या सगळ्यांना शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, या महान व्यक्तिमत्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलींनी एक चांगलं युवती आणि मुलांनी एक चांगलं युवा या ठिकाणी घडायचंय। आणि प्रश्न निर्माण होतो, आजकाल सगळे लोक सहजपणे म्हणून जातात की आपल्या भारत देशाला चांगल्या युवा पिढीची गरज आहे, चांगल्या युवकांची गरज आहे, चांगल्या युवतींची गरज आहे। पण नेमकं चांगल्या म्हणजे कशा असा प्रश्न निर्माण होतो। तर याची व्याख्या खूप सुंदर अशी व्याख्या स्वामी विवेकानंदांनी सांगितली होती की भारताचा भविष्याचा युवा कसा असावा। तर ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियांवर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचे बळ आहे, जो सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उंच आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून मुक्त आहे आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे चारित्र्य ज्याचं शुद्ध आहे, असा युवक आज भारताला हवा आहे। आणि अशाच प्रकारचा युवा आपल्याला या ठिकाणी घडायचंय, स्वतःसाठी नाही तर समाजासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी आपल्याला घडायचंय। आणि माझ्या भाषणाच्या शेवटी जे महान लेखक होते विंदा करंदीकर यांची खूप सुंदर अशी कविता आहे जी युवकांना प्रेरणा देणारी आहे। तर ती कविता आज मी तुमच्या समोर सादर करू इच्छिते की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची दुती आंधळ्या ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची दुती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्यात जगतानाही चैन करावी स्वप्नांची। असे मोठी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर, असे मोठी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, संकटांचं ठणकावून सांगावे की आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। करून जावे असेही काही दुनिया जाताना, करून जावे असेही काही दुनिया जाताना, गरीवर यावा जगात साऱ्या निरोप शेवटचा देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। धन्यवाद। आणि याच ठिकाणी या कवितेसह मी माझ्या शब्दांना विराम देते आणि आपण सगळ्यांनीच मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक आभार। परत एकदा सर्वांचेच धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र।